पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. हा 36वा श्लोक आहे. आता सुखाबद्दलचे 3 भाग तुला सांगतो असं म्हणतात. जसं इतर सगळं सांगितलं तसं आता सात्विक सुख, राजसी सुख आणि तामसी सुख. याच्यामध्ये हे जे काही सात्विक सुख आहे किंवा बाकीचे, यात अभ्यासात रमताना ध्यान, सेवा, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी जर परिपूर्ण झाल्या तर पुन्हा कधीच त्याला दुःखाचा संपर्क होत नाही, असं हे प्राप्तव्य आहे. म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणोनी प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता. तेव्हा हे अर्जुना, तू बुद्धिमान आहेस, तेव्हा इतर जशा गोष्टी ऐकून घेतल्या तसं आता सुखाचे 3 भाग तुला सांगतो आणि ते तू ऐकून घे. तरी सुखते गा किरीटी, दाविजेल तुझं दिटी, जे आत्मयाची भेटी जीवाशी होय. तेव्हा एकंदरीत सुखाची व्याख्या कशी, जसं 13व्या अध्यायात होऊन गेले. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाम सुख. तशीच ही एक ओळी की सुख कधी निर्माण होतं, कसं दिसून येतं, तर आत्मयाची भेटी जीवाशी होय. जीव आणि आत्मा ह्या दोघांची भेट झाल्यानंतरच सुख अनुभवाला येत असतं. परी मात्रेचे निमापे, दिव्याौषधी जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रसभावनी. पण आता एकाएकी हे सगळं होत नसतं. मग त्याला त्यांनी सांगितलं की जसं आजारावर औषध दिलं जातं, पण मात्रेनं थोडं 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 देऊनच त्याचा आजार कमी करायचा, एकदम सगळा डोस द्यायचा नाही. तसंच कथिल जरी असलं तर कथिलावर औषध रसायन टाकत त्याचं रूप तयार होतं. पण ते करत करत त्याच्यातलं सगळं कथिलपणातली दोष घालवत रुपयापर्यंत आणलं जातं. नाना लवणाचे जळू, होवावया दोन्ही चारी वेळू, देवोनी सांडिजती ढाळू तोयाचे जेवी. आता दुसरं आता दाखवलं की जसं मीठ आहे आणि मुठभर मीठ कुठंतरी ठेवलं, तर ह्याला जर पाणी करायचं असेल तर थोडं 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 पाणी शिंपडत राहायचं त्याच्यावर. असं पाणी शिंपडायला लागलं की त्या मिठाचं पाणी 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 व्हायला लागतं. तेवी झालेनी सुखलेशे, जीव भावलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे. तेव्हा एकंदरीत बुद्धीच्या ठिकाणी जसं जसं काय आहे की सुखाची ओढ लागते, त्याला अनुभवाला आलं की मग मात्र काय करतो तो जीव, हे सुख कसं मिळेल याचा सतत विचार करत असतो आणि त्याच्याकरता अभ्यास करत राहतो. आणि त्यामुळंच त्याला सुखाचा लेश प्राप्त होत 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 मग ते सुख वाढत वाढत संपूर्ण दुःख नाहीसं करतं. ते येथे आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एक एक रूपाता. आता याप्रमाणे आत्मसुख, सुख खरं आत्मसुखच आहे, पण उगीचच त्याला आता काय आहे की वेगवेगळी नावं तिथे येतात. पण मग आता असं सांगतात की ते जे सुख आहे ते तुला आता 3 भागात कसं झालं याचं
सगळ्या गोष्टी म्हणजे कसं तर ह्या गुणातलं त्या गुणातलं असं तिन्ही गुणातलं तुला आता एक एक करून मी सांगत आहे. यतदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त महात्मबुद्धिप्रसादजं. आता असं जे सुख आहे हे सुख प्राप्त व्हायच्या अगोदर साधना आहे आणि 8 तासाची. म्हणून सुरुवातीला ही साधना अत्यंत कठोर असल्यामुळं सुरुवातीला ते आपल्याला विषयासारखी वाटते आणि मग एकदा का तुमची साधना पूर्ण झाली की फळ प्राप्त झालं की मग अमृतासारखा परिणाम मात्र अमृताचे. मग तिथं जी काही गोडी ते अगदी बुद्धीला सहज प्राप्त होती आणि बुद्धीला मग ते प्राप्त झाली म्हणजे बुद्धी जी आहे ती बुद्धी कशी आहे तर प्रसन्न होते. मग तिच्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारचं काय आहे सात्विक सुख हे तयार होतं. असं सात्विक सुखाबद्दल आता सांगणार आहेत. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवसिया जेवी. ते एक उदाहरण दिले त्याला की जसं चंदनाचं झाड, चंदन म्हणजे उत्कृष्ट चंदन, या चंदनाच्या झाडाला सुगंध येतो म्हणून सर्प त्या ठिकाणी सतत असतात. त्या सर्पांना बाजूला केल्याशिवाय त्या चंदनाच्या झाडाला हात लावता येत नाही. तसंच सांगितलं जिथं धन असतं पुरून ठेवलेले धन त्याच्यावर विवसी म्हणजे कोण आहे स्त्रीरूपी भूत हे कायम असतं आणि ते जर काढायचं असेल तर त्या भूताला बाजूला करण्याची युक्ती आधी आली पाहिजे तरच हे धन हाताशी लागतं. आगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे. आता जर स्वर्गाकडे जायचं असेल तर स्वर्गाचं सुख ऐकायला गोड वाटतं ना, पण तिकडं जर जायचं असेल तर त्या प्रकारचे यज्ञ याग करावे लागतात. मग यज्ञ याग काय सहज होतात का? त्याच्यासाठी खर्च आला, त्याच्यासाठी व्रतस्थ होणं आलं, अनेक गोष्टी आहेत. आणि तसंच आहे की बाळ पाहिजे असतं घरात, प्रत्येकाला बाळ व्हावं, आपल्या घरात बाळ असं वाटतं, पण ते बाळांपण काय सोपं आहे का? बाळांपण अत्यंत काय आहे दुसऱ्या जन्मासारखंच कठीण असतं. हे असो दीपाची हे सिद्धी अवघड धू आदी ना तरी तो औषधी जिभेचा ठाव. तसंच आता आपल्याकडं काडेपेटी लायटर असे काय प्रकार निघाले. फार पूर्वी कुठं आले, मग कधीतरी घरामध्ये चूल चालू असायची आणि चुलीलाच मग तो सकाळचा स्वयंपाक झाला म्हणजे थोडीफार गोवरी त्याच्यावर लावून ती झाकून ठेवलेली असायची. मग ते आतलं धुपत असलेल्या गोवरीचा विस्तव असायचा, तो संध्याकाळी फुंकून त्याचा जाळ तयार करायचा आणि मग दिवा लावायचा. मग फुंकायला गेले की धूर यायचा सगळ्या डोळ्यात, नाकात, घशात. ते सगळं सहन करावं लागायचं. अवघड धू आधी हे धुराचा त्रास, तेव्हा दिवा लागायचा. ना तरी तो औषधी जिभेचा ठाऊ. तसंच कोणत्याही प्रकारचा काढा औषध घ्यायचं झालं तर जीभ नको नको म्हणायची, नको हे असलं नको कडू, पण ते घेतल्याशिवाय आजार बरा व्हायचा नाही. तया परी पांडवा जया सुखाचा रिघावा विषमतेथ मेळावा यमदमांचा. तेव्हा हे आत्मसुख जे आहे ते मिळवणं कठीण आहे, पण कधी मिळतं तर जो सात्विक मनुष्य आहे तो हे सुख प्राप्त करण्याकरता यमदम म्हणजे इंद्रिये ताब्यात घ्यायची आणि मन ताब्यात घ्यायचं. म्हणजे चित्तशुद्धी झाली पाहिजे, मनाचा स्थिरावा झाला पाहिजे आणि इंद्रियांची विषयाची जी ओढ आहे ती सगळी थांबली पाहिजे, तरच काय होईल या सुखाकडे जाता येत. पण हा जो काही सात्विक अभ्यासू आहे तो हे प्रयत्न करत असतो. तो या दोघांच्या ठिकाणी म्हणजे इंद्रियांचं परमात्म्याकडे येणं हे नेहमीच दुरावलेलं आहे, म्हणून त्यांच्यात विषमता आहे.
ती दूर करून, आणि प्रत्येक इंद्रियाला आपला आपला विषय वेगळा पाहिजे, पण तेही बाजूला करून मनाला स्थिर करत करत हा अभ्यास करून मग हे आत्मसुख मिळतं. देत सर्व स्नेहा मिठी, अंगी आईसी वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढीतची. शिवाय बाह्य पदार्थ मोहग्रस्त आपण झाल्यामुळे आपल्याला आवडतेतच. मग एक 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 घरातली जी असती वस्तू, ती छोट्या वस्तूपासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे लहानशा भांड्या कुंड्यापासून ते धनधान्यापर्यंत सगळं मनुष्याच्या ठिकाणी आवडीचंच आहे, त्याच्यावर त्याचं प्रियत्व आहे. पण जर परमात्म सुख पाहिजे असेल तर त्यातलं प्रियत्व कमी करावं लागतं. मग जसं तुकोबाराय म्हणतात की सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडतसी. म्हणजे हे जर झालं तरच मग तिथं वैराग्य निर्माण होतं. आता वैराग्यानं सगळ्या गोष्टीचा विसर पडला, काही प्रेमाचं तिथं काही शिल्लक राहिलं नाही, तर अंतःकरण शुद्ध होतं. आणि वैराग्य त्या ठिकाणी असल्यामुळं आता जरी परत अजून त्या ठिकाणी एखादी काय आहे अभ्यासाची गती साधली, तर मग स्वर्गाकडं जायचं, स्वर्गातलं सुख घ्यायचं का संसारातलं काही अजून मागायचं, हे दोन्ही निघून जातं. स्वर्ग संसारा काठी, म्हणजे ते सुद्धा जी अडचण होती ना तीसुद्धा दूर केली. आणि त्यामुळं आता जर काही असेल तर पूर्ण लक्ष आत्मसुखाकडे जाऊ लागलं. विवेक श्रवणे अतित्रासे, जेत व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. तेव्हा आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आणि क्रम दाखवले त्याने, की तुमचं श्रवणात लक्ष पाहिजे. श्रवण व्यवस्थित झालं तर तुमच्या ठिकाणी विवेक टिकल. आणि विवेक टिकवणं हे साधी गोष्ट नाही, अतित्रासे. कारण काय असतं की मनुष्याच्या ठिकाणी दोन गोष्टी असतात, प्रियत्वात आणि अप्रियत्वात. त्याच्या ठिकाणी प्रियत्वात जितकी ओढ असते तितकी अप्रियत्वाकडं नसते. आणि मग हे दुजाभाव त्याजवळ येतच असतो. तो किती जरी केला तर विवेकानं किती बाजूला करायचं म्हणलं तर हा दुजाभावच पुढे येतो. ते दूर करणं अतित्रासे. आता सगळंच बाजूला करायचं कठीण जातं, पण विवेक जर जागा असेल तर. आणि जेथ व्रताचरणे कर्कशे, पण नुसता विवेक करायचा नाही ना, त्याने अभ्यास सांगितला आहे. तो नित्यनियमानं अभ्यास करणं ही साधी गोष्ट नाही. त्याच्या ठिकाणी काय आहे की कठोरता येते, आणि कठोरतेनं जर पूर्ण केलं तरच मग करिता जाती भोकसे. म्हणजे जसं काहीतरी एखादं काय असतं की ते हे असतं, एखादा काय भोत भरलेला असतो, वरून दिसतंच मनुष्य किंवा प्राणी वगैरे, पण आतून काहीतरी भुस्सा भरला आहे. तसं ह्या बुद्धीला हे सगळं भुस्स्याचंच, संसार माझा माझा म्हणते, हे भुस्सा भरलेलंच दिखाऊच दिसत असतं. ते सगळं बुद्धीतनं दूर निघतं. म्हणजे असद्भाव जो असतो बुद्धीचा, पण त्याला सद्भाव तिने तयार ठरवलेला आहे, तो सगळा दूर झाला. म्हणजे मग याची बुद्धी आता परमात्म सुखाकडे वळते. सुषुम्नेचे नितोंडे, गिळीजती प्राणाचे लोंढे, बोहणी सियेची एवढे भारी येथ. शिवाय अजून काय आहे की जसं जसं प्राणायाम होऊ लागतो, कुंभक वाढू लागतो, आणि मग त्या कुंभकापासून सुषुम्नेचं तोंड उघडं होतं. आता इथून सुखाकडे जाण्याची काय झाली सुरुवात झाली. म्हणजे हे सगळं अगोदर काय आहे, वैराग्य जागं झालं पाहिजे, पुन्हा विवेक टिकला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडून अभ्यास झाला पाहिजे, व्रत धारण केल्यासारखा अभ्यास झाला पाहिजे, आणि बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. बुद्धीने हे सगळं जे सांभाळलं आहे सत्य म्हणून ते सगळं सुटलं पाहिजे. इतकं सगळं करून प्राणायाम चांगला झाला पाहिजे, तरच सुषुम्नेच्या तोंडापासून ही सुरुवात होते. हे सगळं करणं म्हणजे त्याला त्याने दिलं की बोहणी येसी. म्हणजे जसं एखाद्या धंद्याची सुरुवात दिवसाच्या सुरुवातीला जे पहिल्यांदा गिऱ्हाईक येतं त्याला बोहणी झाली म्हणायचं. मग ही झाली तर हे सगळे उद्योग बोहणीचे आहेत. मग तुम्हाला पुन्हा काय आहे, सुख मिळणार आहे.
जे सारा साही विघडता, होय ओहावुनी वत्स काढिता, नवे भणंगू दवडिता भाणयावरुनी. आता त्याला काय आहे, काही उदाहरणं अशी आलीत की सारस पक्षी म्हणून असतो चक्रवाक, हे जोडी असतात. त्याच्यातली जोडीतलं एक जरी फुटलं तरी दुसरं टिकत नाही, स्वतःला आपटून घेऊन खलास होतं. तसंच काय आहे की गाय धार काढायची म्हणून वासरू सोडलं आणि पाना घातल्यानंतर वासरू बाजूला काढायला ते लवकर सुटत नाही, तिथनं निघत नाही, पाय रोवून उभं राहतं, मोठ्या कष्टाने त्याला दूर करावं लागतं. आणि दुसरं उदाहरण दिलं की अत्यंत भिकारी, भूक लागली ओ भूक लागली इतकं म्हणून तो आपला काय आहे तळमळून आलेला. मग घरात काय होती ती भाकरी शिळी का असेना पण वाढली, त्याला चटणी वाढली आणि खायला बसला. घास घेऊन तोंडात घालायचं त्यावर त्यातला घरातला दुसरा ह्याला कशाला जेवायला घातलं मला आणि त्याच्या पुढचं ताट काढून घेतलं. आता त्याला कसं होत असेल, एक तर भुक्याजल्याला आणि हे आलेलं. मग ही तिन्ही उदाहरणं तीच दिलीत की तिथून निघत असताना सारं तुमच्या काय चक्रवाक पक्षाचं जोडी बिघडताना, शिवाय वासरू आखडताना आणि ह्या भिणंगाला जेवायला वेळ अगदी घालायची वेळ आली आणि त्याला हाकललं तर किती त्रास होईल त्याला. पै माये पुढहोनी बाळक, काळे नेता जे एक, होय का उदक तुटता मिने. अजून उदाहरणं दिली की एकुलतं एक बाळ आणि आजारी पडलं, छोटंसंच बाळ, शेवटी काळानं त्याला नेलं. आता ते काळानं नेलं जरी असलं तरी ते जे बाळ आहे मांडीवरचं, ती माणसं आता काय करतात, जाऊ दे आता हे गेले, उचलून न्यायचं, त्याची विल्हेवाट लावायची. पण ती आई देऊ देत नाही ना, त्याला छातीशी धरून धरून तशीच रडत राहते. पण शेवटी लोकांनी हात बाजूला करून तिच्याजवळचं काढून घ्यावं लागतं. हे जसं आहे तसंच मासा आहे आणि पाण्यापासून बाजूला काढला तर किती तडफडतो तो. तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांत होयते वीर विराग साहती. तसंच आहे, आपण म्हणतो सोपं आहे, वैराग्य असलं की ज्ञान टिकतं, ज्ञान टिकलं की ध्यान लागतं. अहो विषयाचं वैराग्य होणं इतकं सोपं नाही. इतकी उदाहरणं दिली तसं आहे ते. तेव्हा त्याच्यातून इंद्रिय बाहेर निघणं कठीण आहे. आणि जर काढायचंच झालं तर इंद्रियाला फार मोठं संकट आपल्यावर आलं आहे. युगांत होय म्हणजे फार कठीण झालं आहे असं वाटतं. पण हे जे करतो तो खरा वीर आहे, त्याच्याजवळ खरं धैर्य आहे आणि मग त्याजवळ वैराग्य टिकतं. ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिन्याचा क्षोभू, मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा. अशा तऱ्हेनं इंद्रिये विषय यांचा दूर करून मन शुद्ध, बुद्धी शुद्ध, चित्त शुद्ध एवढं सगळं करण्याकरता जो अत्यंत धैर्य धरून करत असतो त्याला हे पहिल्यांदा कठीण लागतं, अवघड जातं. नंतर मात्र निस्ता अमृत नाही, क्षीरसागरच प्राप्त होतो. पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहेजेथ. आता जसं काय झालं होतं की मंथन करताना त्या ह्याच्यातून काय लागलं, सगळं त्याच्या तोंडातून, वासुकीच्या तोंडातून रक्त विष यायला लागलं, शिवाय त्याच्यातूनही विष आलं. तेव्हा ते जसं शंकराने घेतलं तसं वैराग्य गरळा. वैराग्य हे काय कठीणच आहे, पण धैर्य शंभू, तेव्हा धीररूपी महादेव त्यांनी ते गिळून टाकलं तर वैराग्य टिकतं. आणि मग ज्ञानरूपी अमृत त्या मंथनातून बाहेर जसं अमृत आलं तसं ह्यातून येतं. पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवे पण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्याते. आता उदाहरण असं दिलं की जसं कोलीत आहे एखादं, उदबत्ती असू द्या, तर पोळवली तर चटका बसतो. तसं म्हणले हिरवं द्राक्ष खाल्लं तर चटक्यासारखं लागतं, म्हणजे इतकं आंबट आंबट असतं ते. अगदीच हिरवं तोडलं तर जिवेला म्हणजे आता काय चटका बसल्यासारखं. पण तेच द्राक्ष चांगलं पिकलं म्हणजे मधुर लागतं.
तै वैराग्याती तैसे पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्येसीच नाशे अविद्या जात. त्याप्रमाणे वैराग्य एकदा परिपक्व झालं की वैराग्य पिकलं असं म्हणू, मगच आत्मप्रकाश होतो. आणि त्यामुळं वैराग्यानं सगळं जे काही अविद्या जात होतं त्या सगळ्याला दूर काढलं जातं. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिनलिया बुद्धी तैसी अत्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. जशी गंगा समुद्राला जाऊन मिळून एकरूप होते तसं याच्या ठिकाणी बुद्धी आणि आत्मा या दोघांचं ऐक्य निर्माण होतं आणि तिथंच अद्वैत अशा प्रकारचा आनंद जागा होतो. आणि नुसताना इथं खाण मिळाल्यासारखं तिथं होतं. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोली जे सुख. अशा प्रकारे जो अनुभव प्राप्त झाला तो विश्राम देणारा आहे. त्याला सगळ्याला मुख्य म्हणजे वैराग्य हे आहे. आणि वैराग्यानं या सात्विक सुखाचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणून हे सात्विक सुख असं ह्याला म्हटलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री देव